गाडीची एकही काच शिल्लक ठेवलेली नाहीये। मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची ही सगळी गाडी जी होती ती फोडून टाकली। अक्षय गवळी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, नेमकी घटना कुठे घडली आणि काय काय नेमकं झालेलं आहे? पोलीस घटनास्थळी पोहोचलेत का? काय सांगाल सविस्तर? पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। सर्व परिस्थितीचं नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे। अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांच्या विरोधात सुपारी बहादर असा उल्लेख केला होता। त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। अकोल्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या नेतृत्वात काही मनसेवर कार्यकर्त्यांनी आक्रमक होतात अमोल मिटकरीकडे धाव घेतली। अमोल मिटकरी हा सर्व प्रकार अकोल्याच्या शासकीय रुग्णालय परिसरात असल्याचं समजते आहे। सध्या सर्किट हाऊसवर आपण बघतोय शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर ही गाडी पार्क केलेली असताना ही गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलेली आहे। पंकज साबळे हे मनसेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ही गाडी फोडली आहे।